सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आजचा व्हिडिओ असा असणार, मला ॲक्च्युली काही सुचतच नव्हतं काय टॉपिक करू, काय टॉपिकमध्ये काढू व्हिडिओज आणि चॅनलमध्ये काय टॉपिकमध्ये टाकू. तर बेसिकली मी तर हा माझं जे चॅनल आहे ते मी डेली रुटीनचं कसं आहे ते तसं टाकणार आहे. तर आज मला काय सुचत नव्हतं म्हणून मी चूज केलं आहे माझं मेकअप लुक कसं करायचं आहे ते मी चूज केलं आहे. तर मी डेमध्ये कसं नॉर्मल मेकअप करते ते मी आज तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला ॲडव्हान्स पण पाहिजे ते पण मला येतो थोडंफार, तर पार्टी लुक अँड ऑल ते आपण नंतर करू. पण मी आज बेसिक मेकअप कसं करते मी ते तुम्हाला दाखवेल हा व्हिडिओमध्ये. तर हा ॲक्च्युली माझा फेस आहे विथ वॉश, मीन्स हा आता मी काहीच लावलं नाही आहे. यू कॅन सी, दिसतच असेल ॲक्च्युली. आहे आमचं स्टुडिओमध्ये येऊन मीन्स इथे आपण कपड्याचं शूट करतो. तर मी विचार केला आहे की माझं मेकअप लुक पण इथे शूट करूया, कारण की इथे काही आवाज नसणार, काय नसणार, फुल ऑन पीस्ड टाईप असणार. तर मी तुम्हाला दाखवेल की मी डेली बेसिसमध्ये मेकअप कसं करते. इफ तुम्हाला मी ॲज युजल आधी सांगितलं आहे, इफ तुम्हाला अजून पार्टी लुक अँड ऑल पाहिजे माझं, तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज 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 कमेंट करा आणि लाईक आणि शेअर करत जावा. बिकॉज मोटिवेशन इज द की मी रेग्युलर राहणार. तुम्ही मोटिवेट करा, मी रेग्युलर राहील, आता माझा असा विचार आहे. सो लेट स्टार्ट. मी स्किन वगैरे सर्व प्रेप करून घेतला आहे. तर मला फक्त आता स्टार्ट करायचा माझा मेकअपपासनं. तर आपण पहिलं प्रायमरपासनं स्टार्ट करूया. बिकॉज मी आपलं जे स्किन केअर रुटीन आहे ते कंप्लीट केलं आहे. मी सनस्क्रीम अँड ऑल सर्व लावून झालं आहे माझं. तर स्टार्ट करूया. मी पहिलं एक चांगला स्पॉट शोधते जिथे तुम्हाला चांगलं दिसणार माझा मेकअप मी काय केलं आहे, कारण की इथे थोडासा अंधार वाटतो आहे. तर रिंग लाईट अँड ऑल ते सर्व लावून चांगलं स्पॉट शोधून फोन कुठे स्टेबल ठेवू शकते ते करून मग आपण स्टार्ट करूया. थँक्यू. सो हे गाईज, हा स्पॉट मी सिलेक्ट केला आहे. ॲक्च्युली हे काय जे लाईट्स आहे ना ते काही कामाचे नाही. डायरेक्ट डोक्यावर पडतं पण फेसवर काही लाईट येत नव्हतं. तर मी डोर ओपन ठेवून सनलाईटला थोडंसं हे केलं आहे फोकस तोंडावर, जेणेकरून माझा मेकअप उठून दिसेल आणि मी कशी करते ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. सो लेट्स गेट स्टार्ट. ॲक्च्युली मी सर्व लावलेला आणि सनस्क्रीन विसरलेली. तर मी तुम्हाला सांगते माझं जे स्किन केअर रुटीन आहे, सिरम, सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर, ते मी ॲक्वालॉजिकाचा यूज करते. ॲक्वालॉजिकाचं पपाया फ्लेवर, बिकॉज मला हा सूट होतो जास्ती करून. आणि हे ना स्किनमध्ये असं व्हाईट पॅचेस नाही सोडत. बाकी कसं सनस्क्रीन ऑलमोस्ट मी ट्राय केले ते व्हाईट पॅचेस सोडतात. आता बाकी तर माहिती नाही. मी एकदा लॅक्मेचं पण ट्राय केलेलं. सॉरी, हे प्रमोशन व्हिडिओ नाही आहे तरी मी टाकते. ब्रँडचं नाव घेतलं, आय एम रिअली सॉरी. तर ही सनस्क्रीन अप्लाय करते. ॲक्च्युली फक्त सनस्क्रीन विसरलेली, पण सनस्क्रीन इज मस्ट, कारण की मेकअप मी आता केलं आहे तर म्हणजे लवकर नाही उतरवणार. बघा कसं एकदम ऑब्झर्व केलं त्यांनी आणि स्किन लई शाईन करते ह्याच्याने, बघू शकता तुम्ही. आणि हे अजिबात मी फिल्टर लावणार नाही, काय नाही, हा सर्व नॅचरलीच बनणार. आणि बोर होत असेल तर गाईज रिअली सॉरी, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. हा नॅचरल स्किन एवढी छान नाही आहे. ॲक्च्युली मी मध्ये बंद केलेला ना स्किन केअर रुटीन, तो इट्स हॅपन आणि लई गरम होतं गाईज. मी माहिती आहे काय केलं आहे, दरवाजा ऑन आहे आणि AC पण ऑन आहे. बंद रिअली नाही करू शकत, अनबेरेबल आहे. मागे ह्याच्यासाठी गेली, हे हवा ना त्या बाजूला सोडतो. ह्याने ऑब्झर्व केलं आहे प्रॉपर. मी सिरम आणि हे सर्व मी आधीच लावलं आहे. सर्व ॲक्वालॉजिकाचं यूज केलं आहे मी. मग आता आपण स्टार्ट करूया प्रायमरपासनं.
तर माझ्याकडे जे काही मेकअपचे प्रॉडक्ट आहे सर्व इनस्टेजमधनं आहे. त्यांचे प्रॉडक्ट लई छान आहेत आणि आता ना सध्या ऑफर पण चालू आहे. हे प्रमोटेड व्हिडिओ नाही आहे, प्रमोशन व्हिडिओ नाही. हा माझा क्यूट पाऊच आहे ज्याच्यामध्ये मी मेकअप ठेवते. हा एक पण व्हिडिओ प्रमोटेड नाही आहे. मी माझे मेकअप्स पहिले दाखवते. सर्व मेकअपचे आहे माझ्याकडे, ईच अँड एव्हरीथिंग सर्व इन्स्टेजचंच आहे. तर आपण प्रायमरपासून स्टार्ट करूया. 3-in-1 प्रायमर आहे बघा. प्रोटेक्शन अँड मॉइश्चरायझरचं पण काम करतो. तर मला असं गरज नव्हती मॉइश्चरायझर ऑल करायची, तरी मी बेसिक करतेच. आंघोळ केल्यावर लगेच मी ते करते, म्हणून मी यूज केलं. चला स्टार्ट करूया स्किन केअर रूटीन. आणि ना गाईज मला ना ब्रश यूज करायला जास्त आवडत नाही. तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे ब्रशचे 2 हे ओ माय गॉड माझं हे गेलं 2 मिनटं. तर तुम्हाला असं वाटत असेल की ब्रश का नाही करत. मला ॲक्च्युली ब्रश यूज करायला आवडत नाही. मी ब्रश मोस्टली अवॉइड करते. मला घाम येतं यार, प्लीज यार. नो AC खा, AC यार खाली आहे. तर हा गोरमेमध्ये घाम तर येणारच. मला वाटतं मला आतमध्ये जाऊन स्टार्ट करायला लागेल. हे मी घेतलं आहे प्रायमर हातामध्ये आणि मी चांगलं प्राईम करून घेईल स्किनला. मेकअपसाठी मेन हा प्रायमर आहे, कारण की प्रायमर कसं लॉक करतो. फेसमध्ये जेवढे ओपन पोर्स असेल ना ते लॉक करतो. मग आपला स्किन कसं ग्लासी दिसतो मेकअपमध्ये. तर हा बेसिक कंपल्सरी मीन्स प्रायमर माझ्यासाठी. तर मी कंपल्सरी प्रायमर घेते, बिकॉज लहानपणी लई भांडलं आहे आम्ही, म्हणजे बहीण भावासोबत लई भांडलो आहे मी. तर माझ्या ना असं तोंडावर ना ते नखाचं हे असतं ना ते सर्व आहे. कमेंट करा गाईस तुम्ही पण सेम होते का. आम्ही तर बॉटल वगैरे फेकून मारायचो एकमेकांना. तर मी प्रायमर एकदम लावलं आहे मस्तपैकी. माझं ॲक्च्युली ते फॅन आहे ना त्याचं बॅटरी चार्ज नाही ना, तर ते बॅटरी घेऊन मी हे केलं असतं. मला वाटतं मी दरवाजा बंद करून आतमध्ये जावं, बिकॉज मला लई गरम होतो. आय डोंट नो वाय. आणि मी हे वरनं स्वेटर टाईप घातलं आहे. विचार करा मला किती डोकं असेल. स्किन प्रेप केली आहे तुम्ही बघू शकता. तर स्क्रीन बोलते वाव. स्किन माझा प्रेप झाला आहे. जस्ट अ सेकंड. मला वाटतं आतमध्ये जाऊ कलर करेक्शन करायचं आहे माझ्या फेसमध्ये जेवढे काय कलर. हा डार्क सर्कल झाला अँड हा एरिया जसं मला कलर करेक्शन करायचं आहे. तर कलर करेक्शनसाठी पण आपण हे पॅलेट यूज करूया. इन्स्टेजचाच आहे बघू शकतो. हा कुठलाही व्हिडिओ प्रमोटेड नाही आहे, तर मी मेन्शन करते कुठलाही व्हिडिओ प्रमोटेड नाही. मला वाटतं व्हिडिओ लई लांब जाईल, त्यापेक्षा लवकर आपण करूया. ओपन ना बघा असं दिसणार. हा खूप म्हणजे हा मी नवीनवाला मागवला आहे. माझं आधीचं जे आहे ना ते संपलं आहे. हा नवीन मी मागवला आहे कलर करेक्शन. माझं एक स्किन लायटर मी लावणार. गरम होत आहे, मला वाटतं मेकअप उतरल. तर आपण आतमध्ये कंटिन्यू करूया. 2 मिनिटात आली गाईस. अच्छा हमको सिखा रिया है. सो हे गाईस परत आलो मी जरा कॅमेरा आतमध्ये फॅनचं खाली सेटअप केलं. कसं तिकडं लई गरम होत होता. आता बघा केस वगैरे उडत आहेत. तर गरम होत होता. आणि प्लस हा लाईट ना ॲक्च्युली तुम्हाला थोडंसं डीम दिसत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी अजून लाईट लावते. मग मला असं वाटते की लाईटमध्ये दिसत नाही. तर आपलं स्किन बघा पूर्ण मी प्रायमरनी कवर केलं आहे स्किनला. तर आपण स्टार्ट करूया. ते मी ॲज युजल तुम्हाला दाखवलेलं कलर करेक्शन. आणि मी ब्रश यूज करत नाही, ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं.
ॲज युजल. तर माझं स्किन टोन जरा हनी कलरचं आहे, मीन्स थोडंसं एकदम ब्राईटमध्ये पण येत नाही आणि एकदम डार्क शेडमध्ये पण येत नाही, मीडियम आहे मी. तर मीडियम आहे, तर माझ्यापेक्षा एक कलर शेड कमी हा वाला आहे. ही मी जास्त यूज करते. ॲक्च्युली डार्क सर्कल्स खूप आहे मला, ऑरेंज डार्क सर्कल्सला मी ऑरेंजवाला यूज करते, बघू शकता. आणि बाकी कुठे कवर करायचं असेल ना तर मी माझा 1 शेड डार्कर यूज करते. पहिला आपण डार्क सर्कल्स कवर करूया. आय नो तुम्हाला असं वाटत असेल ही ब्रश का नाही यूज करत. गाईज सिरियसली मला ब्रश आवडत नाही. शिट यार, वेस्ट नको यार, वेस्ट नाही, वेस्ट मला अजिबात आवडत नाही. मला ना हाताने लय आवडतो. विचार करत असाल तुम्ही एवढं डार्क सर्कल्स कसं काय हिला. गाईज बिझनेस वुमेन मस्करी करते आपण, बंद करून ना. मग मी रात्री कसं नवीन नवीन मार्केट कुठे ते सर्व रिसर्च करायला बसते. मला कमेंट करा, तुम्हाला माझं शॉपसुद्धा बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर हे बघा, तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट थोडंफार कवर झालं आहे. ॲक्च्युली खूप डार्कर आहे माझं हे, तर मला एकदम मिनिमल घेते मी सर्व, फक्त हाईड करण्यापुरतं घेते. एकदम जास्ती ओव्हर लावलं ना तर ते बसत नाही ॲक्च्युली, तर मी एकदम मिनिमल घेते. सॉरी हां, मला ना अजिबात टाईम नाही तर मी माझं हे शोधलं असतं. ओ माय गॉड, इथे पिंपल आलं, शिट. बघा, परवा मला लग्नाला जायचं आहे आणि असं होतो नेमकं, जेव्हा मला कुठे जायचं असेल ना, हा भाई येतोच, खरंच येतो. तर माझं डार्क एरिया मी ना फुल कवर केलं आहे, इथे आणि इथेच डार्क होता ऑलमोस्ट, बाकी एवढं कुठे नाही आहे. मग पिंपल आलं आहे म्हणून जे रेड कलरचा पिंपल आहे तर रेडला कट करायला आपण ग्रीन हायलायटर यूज करायचं. तर मी ते मला वाटते आता लावायला लागेल, बिकॉज हा खूप लाल दिसतोय. तर मी जास्ती नाही लावायचं गाईस, आणि हातानेच मी प्रेप करते. इथे पण आहे. शिट यार, काय होतं रीना, पाणी पित नाही वाटतंय. खरंच गाईज मी ना पाणी चोर आहे, मम्मी पण बोलते माझी. आणि हा माझा नॅचरल आहे, मला काढायचं आहे, बघू मग ह्याच्यावरती मी कुठलं शेड यूज करू. तर मी सर्व हाईड केलं आहे, माझं पूर्ण फेसचं करेक्ट केलं आहे कलर करेक्शननी. बारी आली फाउंडेशनची. तर बघू शकता, म्हणजे असं डार्क ठेवलं नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की जास्ती हे झालं आहे तर तुम्ही डॅब करून त्याला ब्लेंड करा. ॲक्च्युली ब्लेंडरनी ब्लेंड करायचं असतं. माझा ब्लेंडरचा पाऊच जे मी आणलेला ना नवीनवालं, ओल्डवाला तर सर्व खराब झालं आहे, आणि नवीनवाला जे आणलेला ना ते मी दुकानात विसरली. आणि ॲक्च्युली गाईज हे मी व्हिडिओ ना संडेला करते. वा, आणि संडेला ॲज युजल कपड्याचे शॉप आहे म्हटल्यावर किती कस्टमर असतात गाईज. तर मी परत जायचं तिकडं, परत यायचं इकडं, तर तसं मी काय करणार नाही आहे, मी हातानेच ब्लेंड करेन. नेक्स्ट व्हिडिओ मीन्स नेक्स्ट व्हिडिओसाठी एकदम प्रिपेअर असणार मी, सर्व आणून वगैरे ठेवणार. हा माझं एकदम क्विक बेसिसमध्ये झालं, कारण की मला थोडं ना कंटिन्यू राहायचं होता, म्हणून मी क्विक बेसिसमध्ये केलं. जर घाम नाही यायला पाहिजे गाईस मेकअपमध्ये. आणि माझा फॅनचा चार्जर पण संपला आहे बघा, चार्जिंग संपली आहे पंकज. बघू शकता सर्व हाईट झालं आहे ऑलमोस्ट. त्याला ब्लेंड करूया, चांगलं असं ब्लेंड केलं आहे. तर ब्लेंडर खूप भारी आहे गाईस, खूप मीन्स खूप चांगलं ब्लेंडसुद्धा झालं आहे. प्रोडक्ट काही पण राहिलं नाही ओव्हर, किंवा हे तुम्ही बघू शकता काय पण एक्स्ट्रा राहिला नाही आहे. आणि एवढा ब्लेंड करू नका की प्रोडक्टच जाईल, थोडासा ब्लेंड करा.
तेवढं मला नॉलेज नाही आहे, बट येस बेसिक तर मला येतो. तर आपण फाउंडेशन घेऊया, ते पण इन्स्टेटचाच आहे. फाउंडेशनसुद्धा मी इन्स्टेटचा हा व्हिडिओ प्रमोटेड नाही आहे, हे मी कंटिन्युअसली बोलते बिकॉज असं नको वाटायला की प्रमोशन आहे. मला ॲक्च्युली ह्यांचे प्रॉडक्ट खूप आवडतं म्हणून मी यूज करते होती नाही यूज करते. आणि हा बघा माझं शेड, मी माझं शेडमध्ये घेतलं आहे. ह्याच्यामध्ये खूप शेड आहे, म्हणजे माझा मीडियम शेड आहे. हा शेड नंबर मी सांगते कुठला आहे, LN10 फॉर फेअर अँड लाईट स्किन नॅचरल अंडरटोन हनी कलर. मीन्स हा LN10चा आहे. फेअर तर मी आहे नाही ॲज युजल सांगितलं, पण तिथे दाखवत होता आपल्या माझ्या स्किन अनुसार ना माझा हाच कलर मला सूट करतो. तर मी ते पण थोडा हातात घेतला आहे. हा पण आता लावायचा आहे आपल्याला. पहिला ॲक्टिवेट करून घेते हातातच. ॲक्टिवेट गाईज का करायचं असतं माहिती आहे, हा स्किनमध्ये एकदम प्रॉपर हे ऑब्झर्व व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी थोडंसं ॲक्टिवेट करायचं असतं त्याला. मीन्स हातात असं फक्त फिरवत राहावा, काही नवीन नाही ॲक्टिवेशनसाठी, फिरवत राहावा. तुम्ही बोलशाल क्रीमसारखं अप्लाय करते, हा माझ्याकडे अजून उपाय नाही आहे. आणि हे मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे ते गाईज. हे माझं बेसिक म्हणजे शूट वगैरे. आज मी शूट पण करणार आहे शॉपमध्ये, त्याच्यासाठी पण करते. हे माझं असं रेग्युलर बेसिसमध्ये नाही यूज करत मी फाउंडेशन. माझ्याकडे BB क्रीम आहे, ते मी यूज करते. आणि हे कसं व्हिडिओ पण बनवायचा होता म्हणून मी माझं मेकअपचा पहिला ना इथं लावूया जिथे आपण कलर करेक्टर वापरला नाही, बिकॉज तिथे लवकरच हे होईल. आणि ब्लेंडिंगसाठी मी ब्लेंडर वापरते गाईज. आज माझा ब्लेंडर सुटला आहे तर मला हातानेच करायला लागेल. रिअली सॉरी फॉर दॅट. हाताने पण चांगलं ब्लेंड होतं, असं काय नाही, पण हाताने ना मला असं वाटतं होतं ब्लेंड, नाही पण प्रॉडक्ट जास्ती यूज होतं. हा माझा शेडचा आहे, तुम्हाला तुमचं शेड पण भेटेल. आणि मला माहिती जे प्रॉपर असं मेकअप आर्टिस्ट असतात ना ते मला बोलणार हे सर्व तुम्ही हातात ब्रशने करायला पाहिजे होता. हे सॉरी त्यांना, बिकॉज मला ब्रश आवडत नाही. आणि काही चुकलं असेल माझं स्टेप्स तर मी कोणाला हे गाईड नाही करत, हे मी माझं हे दाखवते. मीन्स मी कसं मेकअप यूज करते ते मी दाखवते. थोडा कमी पडला गाईस, थोडे मोठं झालं वाटतं, सुचली आहे मी. आता वेट लॉसमध्ये पण जायचं आहे मला, बघू लेट्स सी. शॉपमध्ये शूट आहे म्हणून करते एवढा मेकअप, अदरवाईज पॉन्ड्स का BB क्रीम जिंदाबाद. आता तुम्हाला वाटत असेल अर्धे हिंदी अर्धे मराठी का बोलते ही. ॲक्च्युली मॅशअप झाले गाईस. माझे अर्धे फ्रेंड्स हिंदी अर्धे फ्रेंड्स मराठी आहे. गाईस मी कोर्स करून येऊ का मेकअप आर्टिस्टचा, मला कमेंट करून सांगा. असं नाही की त्याच्यावरला करेल, मला इंटरेस्ट पण आहे मेकअपमध्ये नाही. पहिलं चेक करते कुठे राहिला आहे का ब्लेंडिंगचा. लुक ॲट दी ग्लो. गाईज अजून मी हायलायटर नाही वापरले, काही वापरलं नाही आहे. ह्याच्यानंतर करायचं. ओ माय गुडनेस, मेल्ट मत हो जा बस. मग अजून काय वापरला नाही आहे मी. ह्याच्या पुढे पण स्टेप्स करणार आहे, पण फक्त जस्ट हा यूज केल्यावर ओनली दिस फाउंडेशन मी यूज केलं आहे. अजून माझा तर बेस आता प्रेप झालं आहे. HD फाउंडेशन आहे, फुल HD, एकदम मीन्स एकदम एवढं परफेक्ट लुक देणार ना मी ना तुम्हाला. माझं जर मी आता परवा काय तेव्हा लग्नाला गेली ना
तर मी ते सुद्धा लुक करून दाखवते तुम्हाला, फुल आय मेकअप अँड ऑल. मग त्याचा पण मला कमेंट करून सांगा करू की नाही. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये लई बेसिक मीन्स बोलतात ना आपलं ॲडव्हर्टाइजमेंट शूट करतो शॉपचं, तर ते मला शूट करायचं आहे म्हणून मी हे मेकअप करते. मग हे बेसिकच मेकअप आहे ॲक्च्युली. आणि रेग्युलर बेसिसमध्ये मी हे फाउंडेशन यूज नाही करत. मी रेग्युलर बेसिसमध्ये BB क्रीम वापरते. पण मोस्टली व्हिडिओ काढायचा असेल आणि व्हिडिओ आमचा वीकली 2-3 वेळ शूट होतो म्हणून मी हे रेग्युलर मेकअप करून टाकलेलं ॲक्च्युली. पण दिस इज नॉट रेग्युलर मेकअप. रेग्युलरमध्ये आपण फाउंडेशन नाही लावू शकत गाईज एवढं. हा, तुम्ही पण बघू शकता आधीचा आणि आत्ताचा. काय होते, फॅन पण स्लो व्हायला लागला आहे की काय. तर माझा बेस फुल ऑन रेडी आहे, बघू शकता. तर तुम्ही बोलत असाल की हे किती बोलते. ॲक्च्युली मला ना बोलायला लय आवडतं. फुल प्रेप झाला आहे. तर आपल्याला लॉक करायचं आहे. तर लॉकिंगसाठी पण मी इन्स्टेचाच वापरते. नॉट ॲट ऑल प्रमोटेड व्हिडिओ. लूज पावडर आहे हा. लूज पावडर पण मी तुम्हाला काय सांगू गाईज, मला खूप आवडतं ह्याचं. मी लास्टला ना मी माझ्याकडे काय पूर्ण सेट आहे माझ्याकडे, पूर्ण सेट. आय शॅडो पॅलेट बोला, हायलायटर बोला, एव्हरीथिंग इज इन्स्टेटचा पण आहे. आणि आता सध्या ना ऑफर चालू आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही हा प्रॉडक्ट बाय करू शकता ओन्ली 1900मध्ये. ते पण 12 प्रॉडक्ट येतील. 12 प्रॉडक्ट्स प्लस ते मी तुम्हाला पाऊच दाखवलेला ना माझा, हा पाऊच आणि एक बॅग पण येतो. ट्रान्सपरंट बॅग आहे. एवढा यूजफुल तर नाही बट सिरियसली खूप छान, मीन्स खूप छान आहे. मी तुम्हाला लिंक देते बायोमध्ये, तर ते तुम्ही डायरेक्टली बघू शकता, परचेस करू शकता. अदरवाईज ज्यांना आवडला हा व्हिडिओ आणि हा मेकअप लुक आणि हा अमाऊंटमध्ये 12 प्रॉडक्ट्स म्हटल्यावर इट्स व्हेरी रिजनेबल. माझ्याकडनं ओपन का नाही होत. हश, असं आहे. गरम व्हायला लागलं रीनाला. गरम नको व्हायला. माझा टी शर्ट कुठे गेला. थोड़ा सा मला एक्चुअली आई डोंट नो, मुझे बहुत जल्दी से गर्म होता है, बहुत जल्दी से ठंडी लगती है, बहुत जल्दी से काय मॅटर काय नेमकं मला समजत नाही माझ्यासोबत. आणि ओपन पण होत नाही यार, काय सीन आहे. फॅन खाली मी बघा काय उड्या करायला लागले. पहिला डोळे खालच्या पण जे होता ते लॉक करूया ह्याच्यावर. हा हनी, थांबा कुठला शेड आहे मी तुम्हाला सांगते. बॉक्स कुठे गेला. फाउंडेशन बेस जे आहे ना ते लॉक करणं गरजेचं आहे गाईज. बिकॉज मी अडकली ना कशात तरी. म्हणजे लॉक करणं गरजेचं ह्याच्यासाठी आहे की आपला मेकअप लॉंग लास्टिंग टिकणार. मग मी हा ना व्हिडिओ 3 वाजता शूट करते. अंधार जायला लागले. 4 वाजले असेल मोस्टली. 3 वाजता तर आलेली मी. आणि माझा टाइमपास जास्त चालू असतं. इथे काढू तिथे काढू कसं काढू.
बनाना पावडरने मी फुल ऑन लॉक केलं आहे. जे आपला बेस आहे ते लॉक झालं माझं. चेहरच सरकवायला लागेल. गरम व्हायला लागलं. हा आता ठेवून देऊया, जास्ती पण नाही वापरायचा. आपल्याला अजून चालवायचं काय माहिती कधी घेणार मी परत. संपत तर नाही आला गाईज लवकर तरी. बघू शकता फुल लॉक झालंय आणि एकदम चांगला लॉक झाला. असं नाही की बाई बेस झाला आहे रेडी ॲज युजल. बघू शकता बेस फुल ऑन रेडी आहे. अंदर पडते का? थोडं थोडं पडतंय गायज, आय नो. ॲडजस्ट करा प्लीज. अय्या मी माझा ब्लश घरी सोडून आली. काय नाही, आपल्याकडे त्याचा ऐवजी दुसरा आहे ऑप्शन. ह्याला मी बघा कसा हायलायटर आणि ब्लश सारखं वापरते. कधी कधी माझ्याकडे नसेल आणि मी विसरली, नाही तर काय झालं संपलं असेल तर मी हेच उंगल्या करते, कायला काय बनवते आणि वापरते. ॲट लास्ट सर्व प्रॉडक्ट सेमच असतं ना. एवढा भारी आहे गाईस, लई खतरनाक आहे. माझा तर मी रेडिश टाईप घातलं तर मी थोडासा, एकदम थोडासा पिंकिश ब्लश ब्लश खूप इम्पॉर्टंट आहे गाईस. ॲक्च्युली दिसतंय ना, मी ॲक्च्युली लाईटच ब्लश लावते, जास्ती नाही लावायचं. तर ब्लश माझा झाला आहे. लेट्स गो फॉर हायलायटर गाईज. मी दमलो ॲक्च्युली. कशासाठी दमलो मी सांगते, मी एंडिंगला दाखवेल. किती मेहनत करून हा व्हिडिओ मी काढला आहे ते मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली हा चेअरवरती मी पूर्ण सेटअप हे ठेवलं आहे, गादी अँड ऑल, बिकॉज मला ॲक्च्युली वेळ नाही. आतमध्ये तुम्ही बघू शकता लई पसारा, आणि त्याच्यामध्ये जाऊन शोधायचं रिंग लाईट कुठे आहे, इट्स डिफिकल्ट. आणि मी एवढं महान आत्मा नाही आहे की एवढं लवकर शोधून काढू शकते कुठलीही गोष्ट. लेट्स गो फॉर दी हायलायटर. तर हा चेअरवरती मोबाईल ठेवला म्हणून ना मी आपल्या गुडघ्यावरती असं उभे राहून हा व्हिडिओ काढते. मीन्स असं काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. ॲटलिस्ट उभं राहून तरी वैताग नसता आलं, अदरवाईज बसून तरी काढलं असतं ना दोन्हीपैकी एक, तरी एवढा त्रास नव्हता. पण मी गुडघ्यावरती काढते, गुडघे दुखायला लागले गाईस. हे एन माय इन्स्टेटचाच आहे हायलायटर.
आणि शेड बघू शकता. मला हे चारही शेड मला आवडतं ॲक्च्युली. तर मी सध्या यूज करणार आहे व्हाईटवाला. हायलाइटर काय करतो गाईज, यू नो, हा मस्त आहे. जे तुम्ही लुक क्रिएट केला एवढ्या मेहनतीने, त्याला शाईन करायला नको. त्याचं काम हा करतो. अँड माझं पूर्ण मेकअपमध्ये फेवरेट पार्ट ना हे दोनच आहे. एक तर हायलायटर आणि एक तर ब्लश. हा मेन पॉइंट आहे जिथे मी हायलाइट करते. इथे पण थोडासा करून टाकते. बघू शकता लई छान झालं आहे. मला लई आवडला माझा मेकअप मी जे केलाय. तर मी गाईज ॲक्च्युली हा लायनर आहे, इन्स्टेटचाच लायनर आहे. लायनर मी असं रेग्युलर बेसिसमध्ये लावत नाही. हे मी कधी फंक्शन अँड ऑल असेल तर यूज करते. तर ह्याचा आता सध्या काही यूज नाही आहे, बिकॉज मी शूटसाठी जे नॉर्मल आपलं ॲड शूटसाठी मेकअप करते. तर एवढी गरज नाही. जर मला मेकअप लुक वगैरे करायचं असेल तर मी यूज करल, नक्की यूज करल. तर सध्या आपण इन्स्टेटचाच मस्कारा यूज करूया. मस्कारा इज माय फेवरेट पार्ट. मस्कारा मला खूप आवडतं. आणि माझे पलक कसे एकदम छोटे छोटे आहेत, तर मस्कारा इज मस्ट. आणि ह्याचं हे बघा किती भारी आहे. आणि माझी पलटी कशी एकदम लई छोटे छोटे आहेत ना, तर मला मस्कारा ना लावल्यावर थांबा मी तुम्हाला दोन्ही आईसचे ना डिफरंट दाखवेन. किडिंग गाईज. आणि हा डोळे ठीक आहे, ह्याच्यावर पण कोणीही फिदा होऊ शकतो. दोन्ही पण माझेच आहे. ह्याला पण मस्कारा लावून घेऊया. मला कधी कधी असं वाटतं ना, माझे एक डोळ्याचे ना ती हे असतात ना आपले पनखुडी काय बोलतात त्याला, हे ना मोठे आणि एका डोळ्याचे छोटे आहेत. हा डोळ्याचे मोठे आणि हा डोळ्याचे छोटे आहेत. ओ माय गॉश, ऑलमोस्ट लुक कंप्लीट व्हायला आला आहे. कमेंट करा नक्की की तुम्हाला माझं मेकअप कसा वाटला. ओ माय गॉड. तर आता जाऊया लिप लायनर कुठे आहे, लेट्स सी. इन्स्टेटचं लिप लायनर ॲज युजल मी सर्व प्रोडक्ट घेतला आहे ह्या टायमिंगला, जस्ट बिकॉज ऑफर चालू आहे गाईज. मी तुम्हाला लिंक नक्कीच पाठवेल. ऑफर पण चालू आहे आणि एक एक करून बाय करण्यापेक्षा मी विचार केला की सर्व बाय केलेला एकदम भारी होईल. कधी ना कधी कामाला येतोच. वी आर लेडीज. आणि तुम्हाला असं वाटेल की एवढं कमीमध्ये का देत आहेत, एक्सपायरीवाला येणार आपलं मीन्स माझं पण असं थिंकिंग असतं की मेकअपमध्ये कधी पण ऑफर लागलं ना, तर हे जसं एक्सपायर लवकर होणारे मीन्स 2-3 मंथ्समध्ये एक्सपायर होणारे देत असेल, मला असं वाटायचं. पण काय आता 2025 चालू आहे आणि हा प्रॉडक्ट एक्सपायर होणार आहे 2028ला. बघू शकता. तर एकदम ट्रस्टेड ब्रँड आहे. प्री पेमेंट केलेलं आहे ॲक्च्युली. मला अजून कमीमध्ये पडलं आहे प्री पेमेंट केलं म्हणून. तुम्हाला पण पडू शकतो. बिकॉज माझ्याकडे छोटा
झाली आहे. मी एकदम टेडी मेडी लिप लाइनिंग केली. आय नो आत का नाही जात, एवढंच होतं वाटतंय, मलाच लक्षात नाही. तर हा झाला आहे. प्रत्येक गोष्टी शोधायला लागते. मी काय पण ना असं जागेवर ठेवत नाही माझ्या हिशोबाने. हा सॉरी, लिपस्टिक खाली पडली. लिपस्टिक नाही आहे, लायनर आहे. आता मी लावलं असतं खरंच. एकदाच सांगते गोष्ट, म्हणजे हा भेटली, ह्याच्यामध्ये होती. काय झालेलं माहिती, मी लई घाईमध्ये होती आणि मी ना प्रत्येक जागेवर एकदम लेट. माझं असं माहिती नाही, जन्म सिद्धांत आहे की मी प्रत्येक जागेला ना लेटच पोचते आणि मला लई टाईम लागतं. जर मी असं प्रिपेअर पण झाली ना, हे बघा लिपस्टिक पण त्याच ब्रँडची मी यूज करते. खूप मीन्स मी जेवलीसुद्धा, मी दाखवेल रात्रपर्यंत. परत रात्री मी क्लोज करताना दाखवेल माझा मेकअप किती स्टेबलच राहिला आहे. हा लिपस्टिक पण आणि लुक एवढं प्रीमियम, खतरनाक प्रॉडक्ट्स आहे. तर मी सांगते काय झालेला. लिपस्टिक लावते, जास्ती बडबड करू नका. आणि हा माझा फेवरेट शेड आहे गाईस. मला आयब्रो करायला आवडत नाही म्हणून मी आयब्रो नाही करणार. हा ब्रश आहे आयब्रोचा, त्याच्यानेच एक्स्ट्रा जे प्रोडक्ट्स माझ्या आयब्रोला लागलेत ते मी क्लिअर करते. बिकॉज माझे आयब्रो परफेक्ट असं मला वाटत नाही. मला खूप जणांनी सांगितलं आयब्रो खूप परफेक्ट आहे तुझे, करायची काही गरज लागत नाही. फक्त जे एक्स्ट्रा प्रोडक्ट्स माझ्या आयब्रोला लागलेत ना, ते मला क्लीन करायला लागेल. आणि जे मी मेस क्रिएट केलं आहे ना, ते मला आवरायचं पण आहे. मग मला दुकानात जायचं आहे. अरे तुटली आहे यार, बॅगेत माझी काय राहते का. मी काय सांगत होती ते, हां तेव्हा ना मला वाटलं मी एकदम गडबडीत होती आणि माझी बहिणी कझन सिस्टरचा पार्टीमध्ये जायचं होता. तर मी लिपस्टिकच्या जागेवर ना मम्मीची सिंदूर ठेवलेली, तिकडे असतं ना लिक्विड सिंदूर, मग ती ठेवलेली आणि ती मी लावली आणि अशी एवढी भयानक चुडेल दिसत होती. खरंच काय बोलू. मग परत मला साफ करायला लागलं. आणि ती लिपस्टिक अशी होती ना, म्हणजे लिपस्टिक बोलते, ती सिंदूर अशी होती जातच नव्हती. घासून घासून काढली. एकतर लेट होते, त्याच्यावरनं पूर्ण मेकअपची वाट लावलेली त्यांनी. एकदम डार्क ब्राऊन. हे माझं असं असतं माहिती आहे घाईमध्ये. सजना है मुझे. मला असं वाटतं मागे बॅकग्राऊंडला सॉन्ग लावायला पाहिजे होता, पण माझा आवाज आला नसता. तर हे आहे माझं एकदम बेसिक मेकअप लुक. बघू शकता, एकदम बेसिक मेकअप लुक. एकदम ग्लास स्किन दिसते. आणि आय नो इकडं ऊन खूप कमी आहे म्हणून एवढं खास नाही दिसत असणार. मी तुम्हाला उन्हात जाऊन पण दाखवेल. तर नक्कीच सांगा तुम्हाला माझं मेकअप लुक कसं वाटलं आणि अजून तुम्ही कशामध्ये व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल माझं. बिकॉज ओन्ली मेकअप लुकच नाही करणार, अजून पण बनवेल व्हिडिओ बाहेर जाता, मीन्स ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, डेली रुटीन व्हिडिओ. अदरवाईज मी आता वेट लॉस जर्नी पण करणार आहे. तर ते कसं व्हिडिओ तुम्हाला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण की
आय एम स्टील कन्फ्यूज मी काय बनवू. तरी बोललो चला स्टार्ट करू. मग हे मेकअपचं सुचलं कारण मेकअप काय पोरींना सुचतं का असं वाटतं तुम्हाला. ते 50% खरं आहे. म्हणून मी हे केलं. केस एवढे खास नाही, खूप बारीक झाले, पातळ झाले, बघू शकता. काही फिल्टर लावलं नाही. हे माझं नॅचरल स्किन. चलो भाई देखो अब मैं क्या करता. आधीवाला नॅचरल होता, सॉरी. हे माझं मेकअप लुक आहे आणि एकदम सटल मेकअप आहे. मीन्स ओव्हर पण नाही केलं आणि कमी पण केलं नाही. शूट होता म्हणून लिपस्टिक डार्क लावली. जर हा लिपस्टिक शेडच्या ऐवजी दुसरा शेड लावला असता मी लाईट ब्राऊनमध्ये जे मी लावते युजली, मग ते एकदम बेसिक वाटलं असतं आणि व्हिडिओमध्ये एवढा दिसला नसतं. हा जसं दिसतोय तसं दिसणार. तर आणि तुम्हाला माझा शॉप पण बघायचा असेल तर मला कमेंट करा. मी शॉप तेव्हाच दाखवेल तुमचं कमेंट. ॲटलिस्ट जास्त एक्सपेक्ट करत नाही, 10 तरी असायला पाहिजे. एक्सपेक्टेशन मोठे नाहीत ब्रो माझे, खरंच. तुम्हाला मेस दाखवू का काय केलंय मी. जस्ट अ सेकंड, कॅमेरा बंद करते. ओपन करायला लागेल बिकॉज मला ना असं डायरेक्ट व्हिडिओ चालू असताना बॅक करता येत नाही. ओ नो एक लास्ट स्टेप तर विसरलोय आपण. ओपन नाही होत. मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सर विसरलेलो, तर मी मेकअप फिक्सर लावला आता. लॉंग लास्टिंग चालतो त्याच्याने, म्हणून लावतो आपण मेकअप फिक्सर. इट्स अँड कंपल्सरी टू लॉक युअर मेकअप फॉर लॉंग टाईम. तर ॲज युजल मी प्रॉमिस केलं मी संध्याकाळचा पण व्हिडिओ दाखवेल तुम्हाला की माझा मेकअप किती वेळ टिकला आहे. तर मी ते पण नक्कीच दाखवेल. प्रेम झालंय स्वतःबरोबर प्रेम झालंय गाईस, खरंच. पहला प्यार. सॉरी व्हॉइस एवढा छान नाही आहे. तर हे बघा, हे चेअर आहे. हे चेअर आतमध्ये ॲक्च्युली हेच आहे स्टुडिओचा. त्याच्यावरती मी एक गुडडी ठेवली आहे आणि बनवत होती व्हिडिओ. बिकॉज मला ना हा लाईट मी कितीही बोलू, हे बघा 4 लाईट आहेत, काय कामाचे नाहीत. खूप ब्लॅक येत होता. आणि मिरर पण मी बोलली ना माझ्याकडे मोठा मिरर आहे तर, आणि ते पण क्लीन नाही केलं आहे. गुडनेस, ते पण क्लीन करायला लागेल. जलवा है हमारा. तर गाई स्ट्रगल बघा, गुडघ्यावरती उभं राहून मी व्हिडिओ काढला एवढा वेळ. आणि स्ट्रगल कामाला यायला पाहिजे. तेवढा लाईक आणि सबस्क्राईब करा. बाहेर येऊन मी थोडंसं बॉडी दिस हार तुटला वाटते, पाडव्याला लावलेला आता तुटलंय. तर असा माझा लुक आहे आणि शाईन करते स्किन. खूप प्रॉपर लुक झालं, खूप प्रॉपर मीन्स प्रॉपर. मला अगदी आवडलंय. मी जे रेग्युलर करते त्यापेक्षा जास्ती आवडलंय मला आजचा लुक. तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नक्की कशामध्ये व्हिडिओज आवडणार. आणि शॉपचा टूर असेल तरी पण सांगा मला. आणि बाय बाय गाइस, सी यू इन नेक्स्ट वीडियो. तब तक के लिए लाइक करो, सब्सक्राइब करो, आणि कमेंट करा आणि नक्की शेअर करा गाइस.